आणि जगभरातील मराठी बांधवांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। छत्रपती शिवरायांनी घडवलेला हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं निर्मिती झाल्यापासनं सातत्याने देशातलं एक अत्यंत अग्रणी राज्य म्हणून एक पुरोगामी राज्य म्हणून या ठिकाणी कार्य करते। एक मोठा सांस्कृतिक वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्या वारशाचं जतन करत पुढच्या काळामध्ये एक विकसित महाराष्ट्र घडवायचा हाच आमचा देखील प्रयत्न आहे। मागील 9 महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने जे काही वेगवेगळे निर्णय घेतले आहेत हे निर्णय लोकाभिमुख निर्णय आहेत आणि महाराष्ट्राला समोर नेणारे निर्णय आहेत। काल गडचिरोली जिल्ह्यामध्ये चकमक झाली, 660 जवानांनी शौर्य दाखवलं, 3 जवानांचा नक्षलवाद्यांचा खात्मा केला। तुम्ही जाणार आहात, दौरा करणार आहात? आज मी गडचिरोलीला जाणार आहे, पण ही खरोखर एक समाधानाची बाब आहे की आमच्या जवानांनी प्रचंड शौर्य दाखवत ज्यांच्यावर पुरस्कार होता, ज्यांनी अनेक निष्पापांचा बळी घेतला होता, अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांना काल न्यूट्रलाइज केलेलं आहे। सातत्याने आमचे C60चे जवान असतील किंवा आपले तिथले फोर्सेसमधले लोक असतील हे प्रचंड शौर्य दाखवत आहेत आणि त्यामुळेच आज गडचिरोलीचा विकास आपण करू शकतोय। आज मी गडचिरोलीत जाणार आहे, त्या ठिकाणी मी दक्षिण आणि उत्तर दोन्ही भागांमध्ये जाणार आहे आणि आज मी गडचिरोलीलाच त्या ठिकाणी मुक्काम देखील करणार आहे। मला असं वाटतं की गडचिरोलीच्या विकासाकरता अशा प्रकारे कायद्याचं जे राज्य तिथे निर्माण झालेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर हिंदी में बताइए। मुझे ये बताते हुए बहुत समाधान है कि हमारे C60 फोर्स ने गडचिरोली में कल इनकाउंटर में 3 नक्सल समर्थकों को, माओइस्ट को वहाँ पर मार गिराया है। ये ऐसे लोग थे जिन्होंने कई लोगों की जान भी ली थी और बड़े पैमाने पर हिंसा फैलाने वाले, जिनके माथे पर पुरस्कार भी रखा हुआ था, ऐसे ये लोग थे जिनको कल इनकाउंटर किया गया है। मैं हमारे पुलिस का अभिनंदन करता हूँ। आपला दवाखाना आजपासून राज्यभर सुरू होत आहे, सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आहे, काय सांगा? आपण आपल्या बजेटमध्ये घोषित केलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 500 आपला दवाखाना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही सुरू करू। आज त्यातले साधारण 300 पेक्षा जास्त दवाखाने आजच सुरू होत आहेत। या दवाखान्यांमध्ये 30 टेस्ट या मोफत केल्या जाणार आहेत, औषधी मोफत दिली जाणार आहे, वेगवेगळ्या प्रकारची कन्सल्टन्सी त्या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे। त्यामुळे राज्यातल्या सामान्य माणसाला त्याचा मोठा फायदा होणार आहे। आज मुंबईवरनं आपले मुख्यमंत्री त्याचं उद्घाटन करतील। मी स्वतः नागपूर जिल्ह्यामध्ये त्याच्या उद्घाटनात उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे भारतीय तर 300 आपला दवाखाने आज सुरू होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। ते नागपुरात बोलत होते। आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिलेल्या आहेत। नमस्कार।